कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज महापालिकेच्या कारभारावर व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारलाय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की चांगल्या योजनांचं श्रेय विरोधक घेतात आणि वाईट घडलं की काँग्रेसवर आरोप करतात, ही सवय झाली आहे। आमदार सतेज पाटील यांनी 2009 पासून थेट पाईपलाईन योजनेसाठी केलेले प्रयत्न, निधी मिळवून योजना महापालिकेकडे सुपूर्द केल्याचे दाखले देत त्यांच्यावर खोटे आरोप थांबवावेत अशी मागणी केली आहे। तसेच शहरातील महिलांसाठी स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, उद्योजक सुनील बोडके यांचा स्वयंचलित शौचालय प्रस्तावाला मिळालेला नकार, तसेच महापालिकेतील 108 कोटींच्या निधीबाबत अपारदर्शकता यावरूनही प्रशासनावर त्यांनी सडकून टीका केली आहे। आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की येणाऱ्या दसऱ्यातील नवरात्रापूर्वी या शहरामध्ये इको फ्रेंडली स्वच्छतागृहाच्या निर्मिती झाल्या पाहिजेत, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, कचऱ्याचं विघटन व्यवस्थित झालं पाहिजे, रस्त्याच्या सुधारणा गतीनं केल्या पाहिजेत आणि हे जर ते करणार नसतील तर कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या महिला महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालतील। जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्यांची घेरावमधून मुक्तता होणार नाही। हा थेट पाईपलाईन योजनेची जी थट्टा विरोधक करत आहेत आणि त्या पाण्याचं श्रेय सतेज बंटी पाटलांना मिळू नये यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्याची माहिती देण्याचा माझा पहिला प्रयत्न होता आणि आहे। आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता तो शहरातील स्त्रियांसाठी स्वच्छतागृहाची उभारण्या झाल्या पाहिजेत। तिसरा मुद्दा सरलाताईंनी मांडला तो भटक्या कुत्र्यांचा मांडला। ती भटकी कुत्री या कोल्हापुरात जी अति प्रमाणात झालेल्या आहेत त्यांचा बंदोबस्त महापालिकेनं केला पाहिजे, अशा या मुद्द्यांवरतीच ही फक्त प्रेस घेतलेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।